ऑफिसमधून आल्यावर उरलं सुरलं कोरडच काहीतरी जेवली आणि कॉफी घेऊन बाल्कनीत झोक्यावर येऊन बसली. 7:30-8च वाजले असतील. बाहेर वाहनांच्या रहदारीचा, कुठे टीव्हीचा, कुकरचा शिट्ट्यांचा, मुलांच्या खाली खेळण्याचा, कोण्या आईच्या रागवण्याचा असा आजूबाजूचा गोंगाट आसमंत भरून काढत होता. पण तिचं घर एकदम शांत होतं, रिकामं, भकास. उद्या सकाळी ऑफिसला जाईपर्यंत काहीच करण्यासारखं नव्हतं तिच्याकडे. काल रात्री ती त्याला म्हणजे तिच्या मुलाला एअरपोर्टवर सोडून आल्यापासून उदास झाली होती. आज दिवसभर ऑफिसमध्ये फारसं जाणवलं नाही, पण संध्याकाळी घराकडे पावलं निघेनात. अगदी कालपर्यंत रोज घाईने निघायची. ऑफिस संपवून कधी एकदा घरी त्याच्या जवळ जाते असं व्हायचं. आज मात्र अगदी उलट झालं होतं. आता रोजचा दिवस असाच असणार का? तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं. तोच तर तिचं आयुष्य होता, तिच्या जगण्याचं मुख्य कारण. तो लहान असतानाच म्हणजे बाळ असताना तिचा नवरा तिला सोडून गेला. त्यानंतर आईबाबांच्या मदतीने सुरुवातीचा कठीण काळ काढला. मग कधी डेकेरला ठेवून तर कधी बाई लावून निभावून नेलं. मोठा झाल्यावर मात्र दोघेच होते एकमेकांना. त्यांचं बॉन्डिंग इतकं अमेझिंग होतं की तिसऱ्या माणसाची कधी गरजच पडली नाही. लहान मोठ्या सगळ्या गोष्टी शेअर करायचे. आई मुलगा कमी बेस्ट फ्रेंड्स होते दोघं. कधी रूममेट असायचे तर कधी केअरटेकर्स. शेजारच्यांच्या छोट्या मोठ्या खोड्यांमध्ये तर क्राईम पार्टनर्स सुद्धा. खूप आनंदी असायचे दोघं एकत्र. त्याच्याबरोबर बालपण आणि तारुण्य परत एकदा जगत होती ती, अगदी भरभरून. त्याच्या आयुष्यातील पडाव तीही पार करत होती. KG पासून कॉलेज पर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्र केला. आता मात्र तिला तिथेच थांबावं लागणार होतं. ह्यापुढे त्याचं त्याला जाऊ द्यावं लागणार होतं. प्रवास वेगळा होत जाणार होता, कदाचित कायमचा. पण मनाचं एकच मागणं होतं. काश ऐसा हो तेरे कदमों से चुन के मंजिल चले, और कहीं दूर कहीं. काश ऐसा हो तेरे कदमों से चुन के मंजिल चले, और कहीं दूर कहीं. तुम कर साथ हो मंजिलों की कमी तो नहीं. त्याला खरं तर अजिबात जायचं नव्हतं तिला एकटीला सोडून. तसं त्याने खूपदा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ती ठाम होती. अतिशय मेहनतीने आणि हुशारीवर त्याने प्रसिद्ध अशा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन आणि स्कॉलरशिप मिळवली होती. मग ही संधी सहजासहजी कशी सोडू देणार ती त्याला? त्यावरून त्यांचे वादविवाद काय, अगदी भांडणही झाली. पण शेवटी नाईलाजाने त्याने जाण्याचा निर्णय घेतला. रादर तिने त्याला घ्यायला लावला. निघायच्या दिवशी त्याचं पॅकिंग करून देत असताना अखंड इन्स्ट्रक्शन्स देत होती. जेवणाकडे दुर्लक्ष करू नकोस हा,
सारखं बाहेरचंही खाऊ नकोस. मी सोप्या सोप्या रेसिपीज पाठवते, जमेल ना बनवायला? आणि अभ्यासाच्या नादात जागरण करू नकोस हा, त्रास होतो ना मग तुला. त्याच्या कानावर पडत होतं, पण समजत होतं की नाही माहीत नाही. मनात भावनांचं वादळ उठलं होतं. राग येत होता तिचा, खूप काळजी वाटत होती, वाईटही वाटत होतं. डोळे भरून येत होते. खूप रेसलेस झाला. नेहमीसारखं आईच्या कुशीत शिरून खूप रडावंसं वाटत होतं. जी में आता है तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे रोते रहे जी में आता है तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे तेरी ही आंखों में आंसुओं की नमी तो नहीं. आपण अतिशय खुश असल्याचं ती वरवर भासवत होती, पण मनाला खूप त्रास होत होता. यापुढे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन, करिअर, लग्न, संसार ह्यात तो व्यस्त होत जाणार होता आणि ती मात्र एकटी पडत जाणार होती. कितीही प्रयत्न केला तरी एअरपोर्टवर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना डोळ्यातून अश्रू ओघळलेच. आईचं एक कणखर मन त्याला दूर करून त्याच्या पंखात बळ यावं यासाठी धडपडत होतं, तर दुसरं हळवं मन स्वार्थी बनून त्याला इथेच आपल्या जवळ थांबवू पाहत होतं. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं. रात को रोक लो. तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं. रात को रोक लो. रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं. खूप वेळ ह्या विचारात त्याच्या आठवणीत तिथेच सोफ्यावर बसून होती. फोनच्या रिंगने भानावर आली. त्याचा पोचल्याचा व्हिडिओ कॉल असणार म्हणून डोळे पुसत चेहरा हसरा केला आणि फोन उचलला. सुखरूप पोचला, घर छान आहे वगैरे झाल्यावर त्याने आईला विचारलं, तू कशी आहेस, काय जेवलीस घरी आल्यावर? तेव्हा थोडी अडखळली. अरे दिवस मस्त गेला, घरी आल्यावर काय छान रिलॅक्स झालीये मी, माझ्या आवडीचं जेवण करून खाल्लं. हे सगळं खुलवून खुलवून ती सांगत होती, पण त्याने तिचे डोळे वाचलेच. ते सांगत होते, तेरे